वंदे वंदे। मी त्यांना पवन म्हणणार नाही, आंधी कुमार, पवन कल्याण नाही, आंधी कल्याण त्याला म्हणेन। त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी देगलूर मध्ये स्वागत झालं पाहिजे। या ठिकाणी ज्यांचं पॉवर पॅक भाषण आपण ऐकलं, आपले आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री सत्यकुमार यादवजी, डॉक्टर अजित गोपछेडे आपले खासदार, संतुकरामजी हंबर्डे आपले लोकसभेचे पोटनिवडणुकीचे उमेदवार, भाजपाचे आपले विधानसभेचे उमेदवार जितेश अंतापूरकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित प्रवीण साले, बीबी पाटील, आदरणीय विरूपक्ष महाराजजी, या ठिकाणी जमलेला विशाल जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, या ठिकाणची आजची उपस्थिती, आजची या ठिकाणची असलेली ही विराट सभा आज या ठिकाणी सांगून जाते आणि विशेषतः वीरपक्ष महाराजांची उपस्थिती या ठिकाणी सांगून जाते। वरचा हे आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, हा जनतेचा प्रसिद्ध या ठिकाणी आपल्या बरोबर आहे आणि मग दोन्ही उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून नक्की जाणार आहे। तुम्हाला चिंता करायची गरज नाही, आम्हाला चिंता करायची गरज नाही। पण मित्रांनो, हे निवडणुकीचा प्रचार असल्यामुळे आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे, जोरदार या देगलूरने नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे। देगलूरच्या जनतेने अशोक चव्हाणांनी विनंती केली आणि देगलूरने ऐकलं नाही, असं कधीही झालेलं नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी भाजपाची ताकद वाढली पाहिजे। या देशाला ज्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताची कल्पना ज्यांनी मांडली, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित देगलूर सुद्धा त्याच्यामध्ये आहे, मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। देगलूरच्या जनतेला मला सांगायचं आहे, आता वेळ आली आहे परिवर्तनाची, आता वेळ आली आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बीजेपीची महायुती सरकार आपल्याला प्रस्थापित करायचंय। जनतेच्या कल्याणाच्या योजना आपल्या सरकारने दिल्या, ज्या आपल्या सरकारने घोषणा दिल्या त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू आहे। लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्यात की नाही, पैसे मिळाले की नाही लाडक्या बहिणीला, माझा विचारा, हात वर करा। लाडक्या बहिणीला पैसे मिळाले बघा। आज प्रत्येकाच्या अकाउंटला 7,500 रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पडले। आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत विनामूल्य फुकट वीज देत आहोत, फुकट सिलेंडर देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे। आणि काल एकनाथ शिंदे साहेब काल नांदेडमध्ये आले, बारडला आले, त्यांनी सभा घेऊन सांगितलं, महायुतीचं सरकार आपण निवडून द्या, महायुतीचं सरकार आपण निवडून द्या, आम्ही लोकांची कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही। काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मला आपला सांगायला अभिमान आहे, ज्या ज्या योजना एकनाथ शिंदे असो, ज्या योजना देवेंद्र फडणवीस असो, ज्या योजना अजितदादांनी घोषित केल्या आहेत, त्या सर्व योजनांची अंमलबजावणी आजही चालू आहे आणि नंतरही सुरू राहणार आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आज महाविकास आघाडी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मत मागते आहे। रेवंत रेड्डीला महाराष्ट्रात पाठवलंय, भोकरची धास्ती घेतली आहे, सर्व तेलंगणाचे आमदार खासदार आता भोकरमध्ये तर ठोकले आहेत, देगलूरला येऊ लागले आणि 3 दिवस देगलूर, भोकर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आता तेलंगणामध्ये महाराष्ट्र करायचं चाललंय। पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, ज्या रेवंत रेड्डीने सगळ्या योजना बंद केल्या, रेवंत रेड्डीने 5 गॅरंटी दिल्या होत्या, आज तेलंगणामध्ये सगळी कामं बंद आहेत, सगळी कामं ठप्प आहेत, लाडकी बहीण बंद आहे, शेतकऱ्यांच्या योजना बंद आहे, रयत बंधू योजना बंद आहेत, सगळ्या योजना बंद केल्या आणि त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये योजना बंद झाल्या, हिमाचलमध्ये बंद झाल्या। आपलं सरकार योजना देणारं सरकार आहे आणि ही काँग्रेसची सरकार योजना बंद करणारी सरकार आहे। आणि त्यामुळे
तुम्हाला मतदान करत असताना मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या योजना चालू ठेवणारं सरकार पाहिजे का योजना बंद करणारं सरकार पाहिजे? सांगा, कोण सरकार पाहिजे तुम्हाला? योजना चालू ठेवणारं सरकार तुम्हाला पाहिजे. गरिबांचं सरकार पाहिजे, ज्या सरकारने आमच्या महिला भगिनीच्या सक्षमीकरणाकरता पैसे दिले, ज्या सरकारने आमच्या शेतकऱ्यांना मदत केली आणि शेतकऱ्याचा माल आपल्याला किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याकरता खरेदी सेंटर सुरू केले. मला सांगा, आज शेतकरी, महिला, तरुण या सगळ्यांसाठी काही ना काही प्रशिक्षणाची योजना, आमच्या तरुणांसाठी प्रशिक्षणार्थींचं काम त्यांनी दिलंय. 8,000 10,000 पर्यंत आमच्या तरुण मित्रांना सुद्धा हाताला काम देण्याचं काम कोणी करत असेल तर आमचे या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि त्या ठिकाणी अजितदादा, हे तिघांचं आमचं महायुती आहे, एक जबरदस्त युती आहे. आणि आज आपण पाहतो, आज आमच्याकडे पवन कल्याण आलेले आहे. जोरदारपणे पवन कल्याण यांचं आगमन झालंय. आंध्र प्रदेशमध्ये मला तुम्हाला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे मित्र, की आज केंद्र सरकारला चंद्रबाबू नायडूने पाठिंबा दिला. मला माहिती आहे की नाही? आमच्या पवन कल्याणने पाठिंबा दिला, चंद्रबाबूंनी पाठिंबा दिला. आणि काय झालंय नवर आपण पाहिलं. आज एक मिनिट ऐका, आज आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज, आंध्र प्रदेशला विशेष सवलत, आंध्र प्रदेशला पैसा कोणी दिला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी आंध्र प्रदेशसाठी पैसा दिला. मग महाराष्ट्राला सुद्धा केंद्र सरकारकडून पैसे आणायचे असतील तर खासदार कोण पाहिजे? खासदार आम्हाला पाहिजे तो आमचे या ठिकाणी असलेले संतू खंबळले जातील दिल्लीला तर मोदी साहेबांना जाऊन सांगू शकतात, मोदी साहेब ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशला पैसे दिले, आमच्या नांदेडला द्या, आमच्या या ठिकाणी देगलूरला द्या, नांदेड बिदर लाईन सुरू करा. कोण सांगू शकतं? सत्तेमध्ये असलेला खासदार काम करू शकतो. विरोधी पक्षात बसणारा खासदार 5 वर्ष फक्त शिव्याच देणार, काही मदत होणार नाही. त्याला मदत करण्यापेक्षा संतू खंबळला निवडून द्या आणि बघा आपल्या या सगळ्या नांदेडमध्ये कशा प्रकारचा चमत्कार ते घडून आणू शकतात. अरे मोदी साहेब त्या ठिकाणी जर आंध्र प्रदेशला मदत करू शकतात तर नांदेडला तर 3 खासदार 100% मदत करणार म्हणजे करणार. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपलं काम करणार सरकार पाहिजे. जितेश अंतापूरकर एक चांगला सहकारी म्हणून आम्हाला प्राप्त झाला, प्रामाणिकपणे काम करणारा. मला आज आठवण येते आमच्या रावसाहेब अंतापूरकरांची, की ज्यांनी या भागामध्ये खूप काम केले. अचानक कोविड मध्ये रावसाहेब अंतापूरकर आपण चालले गेले, पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, रावसाहेब अंतापूरकर जरी गेले तर त्यांची उणीव आम्हाला भासतली नाही, कारण की जितेशनी त्यांनी जागा घेतली आणि जितेश जोरदारपणे या ठिकाणी काम करत आहे. मला मुद्दाम सांगितलं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काम करणारा आमदार, काम करणारा खासदार आणि काम करणारं महायुती सरकार आपण दिलं तर 100% बघा अशोक चव्हाण त्यांच्या बरोबर राहील आणि त्याला ताकद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांची मदत आणि आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आपल्या या दोन्ही जागा आणि नांदेड मधल्या 9च्या 9 जागा आपण 100% विधानसभेच्या आणि खासदारच्या पोटनिवडणूक या सगळ्या 10 जागा आपल्या आशीर्वादाने आपण निवडून आणू. आणि देगलूरचं परिवर्तन, देगलूरच्या विकासात्मक कामामध्ये मोठं योगदान केंद्र सरकार आणि राज्य सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार, या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला आगामी काळामध्ये मित्र भरपूर काम करायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे देगलूरवासियांना, आज पवन कल्याण या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही त्यांचा शब्द मानणार की नाही? ते आलेले आहेत आमचे या ठिकाणी संतू खंबर्डे आणि जितेशसाठी आलेले आहेत, भाजपासाठी आलेले आहेत, महायुतीसाठी आलेले आहेत. आणि म्हणून त्यांना आपण
सहकार्य करा आणि त्यांना रिस्पॉन्स आपण देऊन या ठिकाणी महायुती सरकार आणा अशी विनंती करून आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखो देखो कोण आया. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टी. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.